श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. काश्यप गोत्राचा एक वल्मेश नावाचा सुशील व सदाचरणी ब्राह्मण होता. तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे. दरवर्षी तो कुरुकुलाला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे. त्याने एकदा श्रीपाद चरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवरपुरास येईल, तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन घालीन. अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्याच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून आला. व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तेथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धन संपत्ती मिळवली. यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण झाली. त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नौकर घेऊन तो निघाला. त्या नौकरांनी त्याचा विश्वास संपादन केला. आसपास संगमन करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला व त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले. इतक्यात कुरवपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खडंग घेऊन प्रगट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यातील एक नौकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले. तो काकुळतीला येऊन त्या साधू ऋषीच्या पाया पडून त्याची विनवणी करू लागले. जरी मी ह्या नौकराबरोबर होतो तरी माझा व ब्राह्मणाला मारण्याचा कटात सामील होण्याचा हेतू नव्हता. तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नौकराला जीवदान दिले व त्याच्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोषण करून त्याला पुन्हा जिवंत केले. तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याचं त्या नौकरास सांगून ते अदृश्य झाले. हा सर्व प्रसंग पाहून तो नौकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तेथे बसून राहिला. थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हालवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. ब्राह्मणाला ते नौकर मेलेले पाहून अचंबा वाटला. त्याच्याजवळ बसलेल्या नौकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. सर्व धनसंपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. ब्राह्मण त्या नौकराबरोबर कुरवपुरास आला. तेथे श्रीपाद स्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले. केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची त्या खात्री पटली. नौकराच्या मदतीने त्याने सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला. त्या नौकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याच्याबरोबर तो आपल्या गावी परत आला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 11. पूर्वी कुरवरपूर येथे जी विप्रस्त्री शनिप्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपादांचा पूजा करीत असे तो कथाभाग अध्याय 8 मध्ये आहे. त्या विप्रस्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला. पुढील जन्मात ती कारंज गावाला वाजनेय शाखेच्या ब्रह्मकुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबाभवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका शतशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने राहत होती. पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती. प्रदोष समयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर राहिली. तिला उत्तम डोहाळे लागले. ती ब्रह्मज्ञान बोलत असे. ईश्वर चिंतनात सदोचित मन गुंतवीत असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला. जन्मताच त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला. ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले. हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे. त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ दे. याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 वर्षाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले. पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होती. एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली, माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही, तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी. ते ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला. त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुढे अंबाभवानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले.
तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओमकाराशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुणेने माझी मुंज करा, मग मी बोलेन असे सुचवले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली. भिक्षाबळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने चारही वेदाचे प्रारंभ म्हणून दाखवले. लोकांना आश्चर्य वाटले. मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबाभवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाला आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच. हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले. तेव्हा नरहरी म्हणाला, आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखीन 4 मुलगे होतील, ती तुझी सेवा करतील, परंतु त्या माऊलीचे समाधान होईना. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ आहे असे स्पष्ट दिसले. तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि नकळत तिने हात जोडले गेले. तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले, आई मी सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख. कुठेही व्याच्यता करू नको. आम्ही यती संन्यासी आहोत, संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे, तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्वज्ञान सांगितले. श्री गुरुदेव नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 12. अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई जीवितांचा काहीच भरोसा नाही, म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोवर पुण्य मार्गाचे आचरण करावे आणि मला संसार, धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकरच कोमसते तसाच हा देह आहे. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या मातापित्यांची समजूत घातली. मुलाचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली, तू आम्हाला सांगितले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही. तेव्हा तू दिलेल्या वचनापासून जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाहीत तोपर्यंत तू इथेच राहावेस. तू आमचा पुत्र नसून आमचा कुलदैवत आहेस. तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे. नरहरी 1 वर्ष तेथे आईवडिलांजवळ राहिले. त्या कालावधीत त्यांनी अनेक विद्वानांना वेदशास्त्रे शिकवली. नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले. ते 3 महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या मातापित्यांचा निरोप घेण्याचे ठरवले. निरोप घेत समयी साक्षात दत्तात्रय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी मी आपल्या भेटीस येईन असे सांगितले. तसेच या जन्मात तुम्हाला आणखी 2 पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले. असे अभिवचन देऊन नरहरी तेथून लगेच निघाले. पुढे ते काशी क्षेत्रास गेले. तेथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला. तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार श्रेष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. तेव्हापासून नरहरी नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. नृसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले. माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 13. प्रयाग येथे माधवाला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करीत श्री गुरु कारंज गावाला परत आले. त्यावेळी त्यांचे आई वडील 4ही भाऊ व बहीण यांना भेटायला आली. गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले. त्या सर्वांना खूप आनंद झाला. श्री गुरूंना त्यांचे आई वडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले. तेव्हा पुत्राने संन्यास घेतलेल्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. पूर्वजांना व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्री गुरूंनी सांगितले. पुढे श्री गुरु गौतमी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहत चालले. मंजरिका स्थाने गुरूंनी माधवारण्य नावाच्या यतीवर कृपा केली. स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला. त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले. वासव ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यासह स्नान करीत होते. त्यावेळी तेथे एक ब्राह्मण आला.
त्याला पोटशूल होता. तो वेदनेने विव्हळत नदीच्या तीरावर गडबडाला रोळत होता. त्याची पोटदुखी फार तीव्र होती. तो जेवला की त्याचे पोट दुखायचे. अन्न माझे शत्रू झाले आहे, तेव्हा आता मेलो तर विव्हळत बरे होईल असा मनाशी विचार करून अन्न माझे शत्रू झाले आहे, तेव्हा आता मेलो तर बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्यात केलेली कर्म आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता. तोच गुरूंनी त्याला पाहिले व त्यांना शिष्यांना सांगितले, त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या. गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले. गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले. श्री गुरूंच्याकडे घेऊन आले. श्री गुरूंनी त्यांची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले, तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे. तू जीव देऊन महापाप करू नकोस. मी तुला औषध देईन. या व्याधीतून मुक्त करतो. तेवढ्यात सायदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तेथे आला. तेव्हा श्री गुरु सायदेवाला म्हणाले, मी याला औषध देतो. याला अनरसे व उडदाचे अन्न, दुधाची खीर खायला घाल. त्यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल. याला लवकर घरी घेऊन जा. तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्याच्या पाया पडून सायदेव त्यांना म्हणाला, आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे. गुरूंनी याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. जारवाई नावाची त्या सायदेवाची पतिव्रता पत्नी होती. त्या दोघांनी गुरूची षडोपचारे पूजा केली. त्याने मनपूर्वक भोजनपात्रे मांडली. अनेक प्रकारची पक्वाने, अनारसे, उडदाचे पदार्थ, अष्टविध पक्वाने साखरेसह वाढली. श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले. त्या पोटमुशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले. श्री गुरूच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली. त्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते, तेच अन्न गुरुकृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले. त्यांच्याबरोबर गुरुकृपा होते, त्याची जन्मांतरीचीही दोष जातात. तेथे शारीरिक व्याधी कुठून राहणार? श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. सायदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नरसिंह सरस्वतीने त्याला वरदान दिले. सायदेवाने श्री गुरूंना विनवणी केली की मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्याच्यासाठीच बोलावले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल. तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त्र ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले. तू परत आल्यावर आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर यमासारखा होता. सायदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला. सायदेव भयचकित होऊन श्री गुरूंचे चिंतन करू लागला. घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याने मग सायदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला. सायदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. तेव्हा सायदेव श्री गुरूंना म्हणाले, आपली भक्तिवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने अवश्य आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन. तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्रीसह भेट. चिंता करू नकोस, सुखाने संसार कर. अशा प्रकारे सायदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गेले. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 15. श्री गुरूंचा महिमा प्रकट झाला. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले. त्यात चांगले वाईट धूर्तर सगळेच गुरुपाशी येत होते. सारेच शिष्य होऊ पाहत होते. नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागितली म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहिले. स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्य ते प्रमाणे वर देतो म्हणून श्री गुरु येथे गुप्त रूपाने राहिले. सर्व शिष्यांना एकत्र बोलावले व तीर्थयात्रेत जाण्यास सांगितले. सर्व तीर्थ करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे सांगितले. तेव्हा श्री गुरूंना शिष्य म्हणाले, तुमच्या दर्शनातच आम्हाला तीर्थयात्रा घडतात. श्री गुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थ असतात असे वेदांमध्ये व शास्त्रातही सांगितले आहे. तरी श्री गुरु त्यांना सूचना देऊ लागले, तुम्ही संन्यासी आहात. 5 दिवसापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये.
संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थ पाहावीत, मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे, हेही साक्षात सांगितले आहे. असे सांगून त्यांनी संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थ पाहावीत व मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे, हेही शास्त्रात सांगितले आहे. असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्राची व नद्यांची महती सविस्तर समजावून सांगितली. आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे, मग आम्हा जवळ यावे. बहुधान्य नाम संवत्सर आले की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊ, तेथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे, असा सर्व शिष्यांना श्री गुरूंनी उपदेश केला. तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे. जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो. तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थ करून येतो. शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तेथून यात्रेस सुरुवात करावी, असे सांगितले. नंतर नृसिंह सरस्वती वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरुसेवेसाठी श्री गुरुजवळ राहिले. श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते. तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरुच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही. मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र न शिकवता इतर गोष्टी करायला सांगतात. मला त्यांचा वीट आला आहे. मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे. तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतः आपले अहित करून घेत आहेस. तू स्वतःचे गुण काय आहेत याचा विचार करीत नाहीस. तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरुचे तू दोष शोधतोस. तुझे मन स्थिर होणार नाही. जो कोणी मनुष्य गुरुचा द्वेष करणार असतो त्याला इह व परलोक काहीच लाभत नाही. जो गुरु सेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञात होते. गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते. यष्टी सिद्धी आपल्याला वश होतात. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे. मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी. अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्वज्ञान तो शिष्याला देऊ शकतो. त्यांनी धौम्य ऋषीचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले त्याची पुढील कथा सांगितली. धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा व तेथील पिकाचे रक्षण कर. शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये. गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नौकरासह कापणी, झोडणी वगैरे कामे करून धान्य पोत्यामध्ये भरून ठेवले. ते आश्रमात आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला. त्याला रेडा जुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला. शेतातील 2 खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले. एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः, असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले. वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला. त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना, परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला. म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले. शिष्याने केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला. नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला. अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली. त्याची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनीही वेदशास्त्र संपन्न केले. नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काही नाही. हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस. एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते. हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना. म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे. तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले. तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरूच्या चरणी वंदन केले. तुम्ही जगद्गुरू असून त्रयमूर्तीचे अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा, असे सांगितले. तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा. त्याप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 17. करवी क्षेत्रात एक वेदाभ्यास करणारा
ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. तो शास्त्रे व पुराणे सांगत असे. त्याची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती. शास्त्रे आणि व्याकरणाचे त्याला संपूर्ण ज्ञान होते. तो निष्ठेने अनेक व नित्यकर्माचे आचरण करीत असे. त्याला एक पुत्र झाला, परंतु तो जन्मापासून मंद बुद्धीचा होता. दुर्दैवाने काही वर्षांनी त्या बालकाचे आईवडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालवश झाले. परंतु तो आपल्या आजोबा आजीकडे राहू लागला. तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली. आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकण्याचा प्रयत्न केला, परंतु शिकवलेले त्याच्या काहीच लक्षात राहत नव्हते. तेव्हा तो विद्याभ्यास करीत कसा करणार? त्याला शिक्षणाची जिज्ञासा होती, परंतु मंद बुद्धीचा असल्याने त्याच्या काही लक्षात राहत नसे. जेथे कोणी अध्ययन सांगत शिकवीत असत तेथे तो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करी, पण तो लगेच विसरून जात असे. गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करीत असत, निर्भत्सना करीत असत, त्याला खूप टाकून बोलत असत. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे. ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो. विद्या ही ब्राह्मणाची ठेव आहे. ज्याच्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुखे मिळतात, तो यशस्वी होतो. एखादी व्यक्ती वयाने जरी मोठी असली तरी तिला विद्या प्राप्त नसेल तर तो समाजात पूज्य ठरत नाही. त्या गावातील ब्राह्मणांना त्याने विचारले, माझी शिकण्याची खूप इच्छा आहे, तेव्हा या परिस्थितीत मी काय करावे? आपल्याकडूनच मला प्रेरणा व मार्गदर्शन व्हावे अशी मी आपणास विनंती करतो. तेव्हा ते ब्रह्मवृंद उपहासाने त्याला म्हणाले, तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. या जन्मात तुला विद्या प्राप्त होणे शक्य नाही. हे ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला व तो गाव सोडून जाण्यास निघाला. वाटेत अरण्यातून जात असता अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले. तो खिन्न मनाने जात असता त्याला वाटे, मला सगळे लोक दूषणे देतात, आता मी जगून काय उपयोग आहे? जीव देण्याशिवाय मला आता दुसरा मार्गच नाही. असा विचार करीत तो चालत असता भिलवडी गावात आला. पोटात काही अन्न नाही. रात्रीची वेळ. अशा अवस्थेत तो गावातील जगन्माता भुवनेश्वरीच्या मंदिरापाशी आला. देवीचे दर्शन घेतले. अग्रोदक वर्ज करून 3 दिवस देवीच्या चरणापाशी बसून राहिला आणि हात जोडून देवीला म्हणाला, माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे. जर तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखवला नाहीस तर माझे मस्तक मी तुझ्या चरणी अर्पण करीन. असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला. थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला. तेव्हा स्वप्नात देवींनी दर्शन दिले व म्हणाली, बाळा, तू माझ्यावर रागवू नकोस. कृष्णेच्या पैलतीरावरील लवकर जा. तेथे एका औदुंबर वृक्षाखाली शंकराचेच अवतार असे महाबलशाली एक तपस्वी आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. एवढे सांगून देवी अदृश्य झाली. असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तेथून निघाला. कृष्णेच्या प्रवाहातून पोहत पैलतीरी आला. तेथे त्याला श्रीगुरूंचे दर्शन झाले. त्याची चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्यांची प्रार्थना केली. त्याने प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा श्रीगुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या हृदयात वेद, शास्त्रे, पुराणे, भाष्य, व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणून आले. परिसराचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते, तद्वत श्रीगुरूंचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. गुरु महिमा असा असतो, जे ज्याच्या स्थानी असतात त्या स्थानाची महती तितकीच थोर असते. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 18. पंचगंगेच्या तीरी, ज्याला आता नृसिंहवाडी असे म्हणतात. नृसिंह सरस्वती 12 वर्ष राहिले. या पंचगंगा नदीची थोरवी पार आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी वा सरस्वती ह्या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे. श्री गुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडले. त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्री गुरु तेथे प्रकट झाले. तेथे असताना श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत. त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणार होता. त्याची स्त्री पतिव्रता होती. तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे. सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे. ज्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा खेवड्याच्या शेंगाचा बेल होता. त्या बेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असत. एके दिवशी श्री गुरु त्या विप्र्याच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्यांनी त्याचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने षडोपचारे पूजा करून खेवड्याच्या शेंगाची भाजी करून भोजन दिले. श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दारिद्र्य दूर झाले, आता सुखाने संसार कर.
असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले. हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले. तो ब्राह्मणही संतप्त झाला. आपले दैवत जसे असेल तसे होईल. तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला. पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो. दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे. तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला. त्याने आपल्या दरिद्ररूपी दोष नेला, तेव्हा आता तोच आपल्याला तारील. विप्राने तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला व त्या वेलाची मूळ खोलवर गेली होती. ते काढण्यासाठी दाराजवळची जमीन खोदू लागला. वेलाचे मूळ काढताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला. तो बाहेर काढून घरात घेऊन आला. तो कुंभ उघडला असता त्याला त्या कुंभात खूप धन दिसले. ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. यतीश्वर प्रसन्न झाले. त्यांनी आपला शब्द खरा केला. तेव्हा तो सामान्य योगी नव्हता, जर ईश्वराचाच अवतार होता याची त्याला खात्री पटली. तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्याच्या दर्शनासाठी संगमावर गेला. त्याने श्री गुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, ही गोष्ट गुपित ठेव. माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रगट केले तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल. असे सांगून श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. तेव्हा जो मनुष्य देवहीन आहे त्याने गुरुचा आश्रय करावा, तोच त्याला पैलतीरावरील नेईल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे, ज्याच्या थोडक्यात यथाभाग असा आहे. श्री नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले, तेव्हा हिरण्यकश्यपूच्या पोटात असलेल्या विषाने नृसिंहाच्या नखाची आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली. नृसिंहाने आपले नखे त्या फळात रोवली. त्यामुळे नखाची आग थांबली. म्हणून नृसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले. श्री गुरु हे उग्र नृसिंह मंत्राचा जप करीत त्याची उष्णता बांधू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत. कलियुगातील तोच कल्पतरू आहे. अमरेश्वराचा सानिध्यात 64 योनी होत्या. त्या श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत. तेथे येऊन श्रीगुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात येऊन जात असत. त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरू पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत. श्रीगुरू भिक्षा मागत नसत. तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. या यतीश्वराचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले, पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला. एक नावाडी तेथील नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळून होता. एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्री गुरूंच्या पूजेसाठी आल्या आहेत. त्या श्री गुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत. त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुभंग, त्यातून वाट निर्माण झाली. त्या नावाड्याला खूप नवल वाटले. थोड्या वेळाने त्या श्री गुरूंना घेऊन बाहेर आल्या. त्या नावाड्याची खात्री पटली की देवकन्या ज्याचे पूजन करीत आहेत ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे. दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्यांनी पाहिले. श्री गुरु जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले, तेव्हा तो नावाडेही त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला. त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले. श्री गुरु तेथे जाताच सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले. आतमध्ये एका महालात श्री गुरु एका रत्नजडित सिंहासनावर बसले असता श्री गुरु त्याला त्रैमूर्ती रूप दिसत होते. श्री गुरु पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडे आपल्या मागोमाग येताना दिसला. त्यांनी त्याला विचारले, तू इथे का आलास? तेव्हा तो नावाडे म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनाला आलो होतो. असे म्हणून त्याने श्री गुरूंचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी, आपण गिरिजा रमण आहात. संसार मायेत आम्ही गुरफटल्यामुळे आम्हाला कळत नाही. तुम्ही माझा उद्धार करा. ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते. त्याचे ऐहिक व पारलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते. नावाड्याची विनम्रता पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण होईल. माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु आता तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे नुकसान होईल. असे सांगून श्री गुरु औदुंबर वृक्षाखाली निघून गेले. नावाडी त्याचा निरोप घेऊन तेथे तो नौका बांधून ठेवी तसे तेथे आला. त्या नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला. त्याला श्री गुरूचे स्मरण झाले. पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर श्री गुरूच्या सेवेत राहिला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. औदुंबर वृक्षाजवळ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20.
औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरुचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुद्धा शांत, सुशील व प्रतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत असत. त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे. तिने अनेक उपवास व व्रत केली, परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले, तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एका क्षणिक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस. ते तो मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिछाच होऊन तुझ्या गर्भ नष्ट करीत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा अशी तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली. तेव्हा ते विप्र तिला म्हणाले, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस. हे ब्रह्महत्ये एवढेच मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तर क्रियाही तुलाच करावी लागेल आणि शौनिक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थ आहेत. तेथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करत राहा. तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र शतादिवशी होतील. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कुठून आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्री गुरुची मनोभावे सेवा केलीस तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षास्थळी त्याचे अस्तित्व असते. यावर तू विश्वास ठेव. तुझ्या ब्रह्महत्येचा दोष तू निवारण करते. तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे तेवढे दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रतचरणाला सुरुवात केली. असे 3 दिवस गेल्यावर तो ब्राह्मण पिच्छाच तिच्या स्वप्नात आला. पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईन असे म्हणून तिला मारू लागला. ती स्त्री तेथून घाबरून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्री गुरु तेथे प्रगट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाचाचे बोलणे ऐकून श्री गुरु अत्यंत कोपाने व पिशाचाला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच योनीतून मुक्तता होईल. विप्रस्त्री जे काही देईल तेवढे तू घे. हे पटत नसेल तर येथून निघून जा, नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरुचे वचन ऐकून पिशाच स्वरूप ब्राह्मण म्हणाला, स्वामी मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले. हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करा. आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्रस्त्री 10 दिवसांनी तुझे क्रियाकर्म करेल. त्यांनी तुला गती मिळेल. श्री गुरूंनी विप्रस्त्रीला सांगितले, सध्याप्रमाणे 7 दिवस औदुंबराला स्नान घाल. मग तुझे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र व कन्या पुन्हा यशी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले. त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेप्रमाणे मूळ कथाभाग एवढाच आहे. पुढे श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला 2 पुत्र झाले. लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौल कर्म करण्याचे ठरले, परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वादाने गेला. श्री गुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरवले. त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. गेल्या अध्यायातील राहिलेल्या कथाभाग या अध्यायात आहे. त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकांच्या आईचे सात्वन करण्याचा प्रयत्न केला. 4 उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. या संसारामध्ये जीव आपल्याला कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुख दुःखे भोगतात, म्हणून झालेल्या जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्वज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता. तेव्हा स्त्री म्हणाली, स्वामी आपण मला धर्मज्ञान जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले, पण माझे समाधान होत नाही. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्त कशाला करायची? आम्ही आधीच दुर्दैवी होतो म्हणून तर श्री गुरूंना शरण गेलो. त्यांनी केलेल्या व्यभिचारावर आमची श्रद्धा होती. नृसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत. त्यांनी दिलेला शब्द खोटा कसा होईल ते सांगा. तेव्हा मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करीन. त्याची कीर्ती सर्वत्र पसरो. तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाले, माते तू असा त्याग करू नकोस. तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे तर तू त्याचे प्रेत श्री गुरूंच्या स्थानी घेऊन जा. त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली. पुत्रशोक हा सर्व दुःखावरून असह्य असतो. त्या मातापित्यासह 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली. तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला. तो तिला म्हणाला, तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया. त्याने आपल्या जवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला दिला. सांगितले, त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला. प्राण म्हणजे वायूच असतो. तो बाहेर निघून गेला आहे. तो पुन्हा आणून घालतो. तुझा मुलगा जिवंत होईल इतके स्वप्न होत आहे. तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात दुगी येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला
प्रथम विश्वासच बसेना, पण मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले. तो तिला पाना फुटला हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीस गुरुपादुका धुवून औदुंबराची व पादुकांची पूजा केली. गुरुची क्षमा मागितली. एवढे होईपर्यंत रात्र संपली. सूर्य उगवला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली. तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्य वाटले. गुरु महिमा असा आहे. अनेक लोकांच्या इच्छा तिथे पूर्ण झाल्या आहेत. स्थान महिमा अपार आहे. त्या औदुंबराच्या तळाशी श्री गुरूंचा वास असतो व त्याची आराधना केल्यास कामना तत्काल पूर्ण होतात. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.